नमस्कार, स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय धपाटे, सोबत खाण्यासाठी दही आहे। उन्हाळ्यामध्ये दह्याचे पदार्थ आपण भरपूर प्रमाणामध्ये बनवतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की जेवणामध्ये काय बनवावं, भाजी काय बनवावी असाही प्रश्न पडलेला असतो। तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्ये मस्त हे खुसखुशीत असे धपाटे आणि दही जर बनवलं तर खायला खूप छान लागतं आणि मस्त पोटभरीचं हे नाश्ता किंवा जेवण आहे। त्याचबरोबर बनवायला सोपं आणि कमी वेळेत होणार आहे। तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आपल्याला सगळ्यात आधी वाटण करून घ्यायचे। 8-10 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर 15 ते 20 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 ते 1.5 चमचा जिरं घ्यायचं आहे। तर लसूण भरपूर घातल्यामुळे चवीला छान हे थालीपीठ किंवा धपाटे होतात। तर या ठिकाणी आपण पीठ मिक्स करून हे बनवतोय। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर गव्हाचं पीठ थोडंसं जास्ती घातले कारण हे थोडा वेळ राहिले तरी छान मऊ राहतात, कडक होत नाही जास्त, त्यामुळे गव्हाचं पीठ थोडंसं जास्तीचं वापरायचे। पीठ छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर ह्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचाभर ओवा हातावरती चोळून ह्यात घालायचं आहे। ओव्यामुळे टेस्ट पण छान येतो आणि पचायला पण हे थालीपीठ किंवा धपाटे जे आहेत ते हलके होतात। आता चवीपुरतं मीठ घालायचे, साधारणतः 1.5 चमचा। त्याचबरोबर 1 चिरलेला कांदा घालायचा आहे। तर प्रवासासाठी वगैरे तुम्ही जर हे बनवणार असाल तर कांदा स्किप करा, कांद्यामुळे हे लवकर खराब होतात। कांदा न घातलेले धपाटे 2 दिवस म्हटलं तरी व्यवस्थित राहतात। भरपूर सारी कोथिंबीर घालायची। त्यानंतर आपण लसूण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे, जिऱ्याचं, ते घालायचे। हे वाटताना तुम्ही ह्यात आवडत असेल तर थोडेसे धने सुद्धा घाला किंवा मग ह्यात धने जिरे पावडर जरी थोडीशी घातली तरी चालेल। आता हे पाणी टाकून छान मऊसर असं मळून घ्यायचंय, खूप घट्ट करायचं नाहीये पुरीच्या पिठाप्रमाणे। या पिठाच्या जर तुम्हाला पुऱ्या बनवायच्या असतील या मिश्रणाच्या तर थोडंसं घट्ट करा आणि पुऱ्या सुद्धा खूप छान होतात। पण आपण धपाटे बनवणार आहे, व्यवस्थित हे थापता यावेत त्यासाठी मऊसूत असं मळून घ्यायचे। बरेच जण ओट्स किंवा मल्टीग्रेन आटा खातात, तर तो सुद्धा तुम्ही ह्यात थोडा मिक्स करू शकता, म्हणजे मग हे छान हेल्दी होतील। यासोबतच कोथिंबीरीसोबत तुम्ही ह्यात बारीक चिरलेली पालक, किसलेला गाजर किंवा किसलेली काकडी सुद्धा ह्यात घालू शकता। काकडी जर घातली तर पाणी कमी घालून तुम्ही ह्याची धपाटे बनवू शकता। काकडीचे धपाटे सुद्धा खूप छान होतात। धपाटे बनवण्यासाठी अशा प्रकारे सुती कापड वापरायचं आहे। सुती कपड्यावरती हे व्यवस्थित थापता येतात। कापड ओलं करायचे आणि पिळून घ्यायचं, त्यानंतर असं पसरवून अगोदर ह्यावर पाणी घालायचं आणि नंतरच ह्यावर पीठ घालायचं आहे आणि हाताला सुद्धा पाणी लावून घ्यायचे, म्हणजे मग हे हाताला अजिबात पीठ चिकटत नाही आणि व्यवस्थित गोल आकारामध्ये हे मस्त असं थापून घ्यायचे। खूप पातळ करू नका, थोडेसे हे जाडसरच छान वाटतात, पण आवडत असतील तसे तुम्ही बनवू शकता, पातळ किंवा जाड। हे थापून झाल्यानंतर मध्ये असे होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे मग हे तेल सोडून छान भाजता येतात। तर बघा, खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही, मीडियम असे हे थापून घेतलेले आहेत। तर हे भाजण्यासाठी मी लोखंडी तवा वापरलेला आहे, त्यासाठी तवा गरम करायला ठेवला होता। सगळ्यात आधी तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तवा गरम झाल्यानंतर थोडं तेल सोडून घेतलं की अजिबात हे तव्याला चिकटत नाहीत। त्यानंतर हे तव्यावरती उचलवून थालीपीठ असं घालायचं आहे। वरून पुन्हा थोडंसं तेल सोडायचं आहे। सुती कपड्यावरती आपण थापल्यामुळे हे पटकन निघतात, अजिबात चिकटत नाही कपड्याला। आणि हे उलटताना खूप घाई करायची नाही, थोडंसं हे भाजू द्यायचं, नंतरच उलटायचं, कारण ह्यात आपण ज्वारीचं पीठ घातलेलं असतं, त्यामुळे हे लवकर तुटण्याची शक्यता असते। ज्वारीच्या पिठाऐवजी तुमच्याकडे जर हुरड्याचं पीठ असेल तर हुरड्याचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता। हुरड्याच्या पिठामुळे छान हे खुसखुशीत होतात अजून आणि चांगले मऊ पण राहतात। तर तुम्हाला जर प्रवासासाठी हे बनवायचे असतील तर ह्यात अजिबात कांदा घालू नका। कांदा न घातलेले धपाटे 2 दिवस म्हटलं तरी व्यवस्थित राहतात, खराब होत नाही। प्रवासामध्ये तुम्हाला जर बाहेर कुठे जायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकता। हे पीठ घट्ट मळून तुम्ही ह्यापासून पुऱ्या सुद्धा बनवू शकता। तर हे भाजताना दोन्ही बाजूने मस्त तेल सोडून खमंग असं भाजून घ्यायचं आहे।
त्याचबरोबर प्रत्येक वेळेस धपाटे थापताना कपडा जो आहे तो ओला करून घ्यायचा, म्हणजे मग कपड्याला हे अजिबात चिकटत नाही. त्याचबरोबर हातालाही पाणी लावायचे, म्हणजे मग हाताला पण हे चिकटत नाही. हे धपाटे जर तुम्हाला अजून हेल्दी बनवायचे असतील तर ह्यात किसलेला दुधी भोपळा सुद्धा घालून तुम्ही बनवू शकता. दुधी भोपळा आणि काकडी घातल्यानंतर ह्यात पाणी कमी लागतं मळताना, त्यामुळे किसून हे घातल्यानंतर गरज वाटेल तेवढंच पाणी घाला. कमी पाण्यामध्ये पण हे छान मळले जातात. उन्हाळ्यामध्ये आपण काकडी भरपूर प्रमाणामध्ये खात असतो, तर काकडी घालून सुद्धा तुम्ही हे बनवून बघू शकता. अगदी छान हे भाजलेलं आहे. पुन्हा तव्यावरती थोडंसं तेल सोडायचे आणि नंतर हे धपाटे असं तव्यावरती घालायचं आहे. प्रत्येक वेळेस थोडंसं तेल सोडलं की हे चिकटत नाही तव्याला जास्त, कारण लोखंडी तवा आहे, गरम झालं तर हे चिकटण्याची शक्यता असते. छान तेल सोडून मस्त खमंग असे हे धपाटे भाजून घ्यायचे आहेत. तर ह्यासोबत खाण्यासाठी हे खूप छान आहेत. दुपारच्या जेवणामध्ये एकदा बनवा किंवा मग सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवून बघा. अगदी मस्त झालेले आहेत, खुसखुशीत आणि छान सॉफ्ट असे झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा. मस्त असं दही आणि धपाटे तयार आहे. दह्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि गरमागरम हे धपाटे दह्यासोबत वाढा. खूप छान लागतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.